नमस्कार मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रूफ ऑफ डॉक्युमेंट्स चॅप्टर नंबर 5 मधला सेक्शन 67 याचा अभ्यास करूया. सेक्शन 67 बरोबर आपण सेक्शन 73 याचाही अभ्यास करूया, कारण हे दोन्ही सेक्शन्स एकमेकांना संबंधित आहे. म्हणून मी सेक्शन 67 आणि 73 एकत्र घेत आहे. मित्रांनो, ह्यापूर्वीचे जे दोन व्हिडिओज डॉक्युमेंटरी एव्हिडन्सवरती मी अपलोड केलेले आहेत ते सेक्शन 61 ते 63 असा एक व्हिडिओ होता आणि 64 ते 66 असा दुसरा व्हिडिओ होता. हा थर्ड नंबरचा व्हिडिओ आहे जो डॉक्युमेंटरी एव्हिडन्सवरती आहे. सेक्शन 67 जो आहे तो काय म्हणतो? सेक्शन 67 एवढंच म्हणतो की जो डॉक्युमेंट कोर्टामध्ये दाखल केलेला आहे त्या डॉक्युमेंटवरती जी रायटिंग होली किंवा पार्टली ज्या व्यक्तीची आहे किंवा त्या डॉक्युमेंटवरती ज्या व्यक्तीची सही आहे ती सही आणि ते रायटिंग कोर्टामध्ये साबित केली पाहिजे, हे सेक्शन 67 सांगतो. आता प्रश्न येतो की ही जी रायटिंग आहे आणि ही जी सही आहे ती कशी साबित करावी? मित्रांनो, अशी रायटिंग किंवा अशी जी सही आहे ती साबित करण्याचे 5 प्रकार आहेत जे इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये सांगितलेले आहेत. ते प्रकार पाहण्याआधी आपण फक्त बेरेक्ट लँग्वेज वाचूया, त्यानंतर मग आपण त्याचा विश्लेषण करूया. सेक्शन 67 ची जी हेडिंग आहे ती काय आहे? प्रूफ ऑफ सिग्नेचर अँड हँडरायटिंग ऑफ पर्सन alleged to have been signed or written document produced. अर्थात जो डॉक्युमेंट कोर्टात प्रोड्यूस केलेला आहे आणि त्या डॉक्युमेंटवरती जी रायटिंग आहे किंवा जी सही आहे ती साबित करणे. आता बेरेक्टची जी भाषा आहे ती काय आहे ती आपण पाहूया. इफ अ डॉक्युमेंट alleged to be signed or to have been written wholly or in partly by any person, एखाद्या व्यक्तीने अशी रायटिंग केलेली आहे जी होली आहे किंवा पार्टली आहे किंवा त्याच्यावरती सही केलेली आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? द सिग्नेचर ऑर द हँडरायटिंग of so much of the document as is alleged to be in that person's handwriting must be proved to be in his handwriting. अर्थात त्या डॉक्युमेंटवरती जी सही आहे किंवा जी रायटिंग आहे ती सिद्ध केली पाहिजे. मस्ट बी प्रूव्ड टू बी इन हिज हँडरायटिंग असे शब्द वापरलेले आहेत. आता हे जे 5 प्रकार आहेत मी आपल्याला सांगितलेले आहेत ते कसे आहेत ते आपल्याला मी पहिले ह्या बोर्डावरती आपल्याला समजून सांगत आहे. नंबर 1, ॲडमिशन बाय द एक्झिक्युटंट. अर्थात कशी साबित करू शकतो? एक, की जो व्यक्ती ज्याने रायटिंग केलेलं आहे, ज्याने स्वतः लिहिलेलं आहे किंवा ज्याने स्वतः सही केलेली आहे तो स्वतः कोर्टामध्ये येईल आणि सांगेल, येस, दिस इज माय रायटिंग अँड आय ॲडमिट दिस रायटिंग. दिस इज माय सिग्नेचर अँड आय ॲडमिट दिस माय सिग्नेचर. दिस इज अ एव्हिडन्स ऑफ द बेस्ट क्वालिटी. अर्थात सेक्शन 60 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट, ज्याला आपण डायरेक्ट एव्हिडन्स म्हणतो, तो स्वतःहून येऊन सांगतोय की ही रायटिंग माझी आहे, ही सही माझी आहे, म्हणजे बाकीचं कोणतंच डाऊट राहिलेलं नाही. म्हणजे ॲज पर सेक्शन 60 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, दिस इज द फर्स्ट कॅटेगरी टू प्रूव्ह द सिग्नेचर ऑर टू प्रूव्ह द रायटिंग. सेकंड कॅटेगरी काय आहे? की तो जो व्यक्ती ज्याने अशी रायटिंग करताना त्या व्यक्तीला पाहिलेला आहे किंवा असा व्यक्ती ज्याने सही करताना त्या व्यक्तीला पाहिलेला आहे, तो व्यक्ती कोर्टात येऊन सांगणार की सर, आय हॅड सीन दॅट पर्सन हू वॉज रायटिंग दिस रायटिंग इन माय प्रेझेन्स ऑर दिस सिग्नेचर हॅज बीन डन इन माय प्रेझेन्स. असं ज्या वेळेला एखादा व्यक्ती कोर्टात येऊन सांगेल की माझ्यासमोर ही सही झालेली आहे किंवा माझ्यासमोर ही रायटिंग केलेली आहे, तर मग त्या व्यक्तीचा एव्हिडन्स देखील ॲज पर सेक्शन 60 इज द बेस्ट एव्हिडन्स ऑर डायरेक्ट एव्हिडन्स. नाव थर्ड कॅटेगरी काय आहे? की जो व्यक्ती अशा रायटिंग करणाऱ्या व्यक्तीच्या रायटिंगशी अक्वाइंटंट आहे, मीन्स द पर्सन हू इज अक्वाइंटंट विथ द रायटिंग ऑफ द पर्सन हू यूज टू साइन इन फ्रंट ऑफ दॅट पर्सन. म्हणजेच जो व्यक्ती नेहमी लिहित असतो
आणि त्या व्यक्तीच्या समोर लिहित असतो आणि ज्याने ही रायटिंग पाहिलेली आहे तो नेहमी ही रायटिंग पाहत असतो आणि म्हणून तो व्यक्ती त्या रायटिंगशी अक्वाइंटेड आहे. किंवा अशी जी सही आहे ती नेहमी तो सही पाहत असतो आणि म्हणून तो व्यक्ती अक्वाइंटेड आहे त्या सिग्नेचर बरोबर. मग असा व्यक्ती ज्यावेळेला कोर्टात येऊन सही रायटिंग ओळखतो किंवा सिग्नेचर ओळखतो, मग असा जो एव्हिडन्स आहे तो ॲज पर सेक्शन 47 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. हा झाला थर्ड कॅटेगरी. नाव फोर्थ कॅटेगरी काय आहे? फोर्थ कॅटेगरी म्हणजे एक्सपर्ट ओपिनियन. म्हणजे जे डिस्प्युटेड सिग्नेचर आहे किंवा जी डिस्प्युटेड रायटिंग आहे ती ॲडमिटेड रायटिंग बरोबर किंवा ॲडमिटेड सिग्नेचर बरोबर एक्सपर्ट ओपिनियनकडे पाठवली जाते आणि तो मग कम्पेअर करून सांगतो की ही सिग्नेचर, ही रायटिंग ह्या व्यक्तीची आहे किंवा नाही आहे. म्हणजे तो नाव कोणाचंच घेत नाही, तो फक्त एवढंच सांगतो जी डिस्प्युटेड सिग्नेचर, जी डिस्प्युटेड रायटिंग आहे ती ॲडमिटेड रायटिंग किंवा ॲडमिटेड सिग्नेचरवर मॅच होत आहे का नाही, एवढंच तो आपलं ओपिनियन देतो. हा झाला फोर्थ कॅटेगरी अर्थात सेक्शन 45 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट. अँड फिफ्थ कॅटेगरी म्हणजे काय? ती सेक्शन 73 मध्ये आहे आणि म्हणून मी सेक्शन 73 यासोबत घेत आहे. सेक्शन 73 मध्ये काय म्हटलेलं आहे? सेक्शन 73 मध्ये हे म्हटलेलं आहे की राईट ऑफ द कोर्ट, पॉवर्स ऑफ द कोर्ट to compare the disputed writing or disputed signature with the admitted writing or admitted signature. आणि मग कोर्ट स्वतःहून आपलं कन्क्लुजन काढू शकतो की ही रायटिंग मॅच होत आहे किंवा नाही होत आहे. ह्याच्यामध्ये ह्या सेक्शनमध्ये अजून असे सांगितलेलं आहे की कोर्ट ज्यावेळेला कोर्ट चालू असतं त्यावेळेला तिथे उभे असलेले जेवढे व्यक्ती आहेत त्यांच्यापैकी कोणालाही कोर्ट असं डायरेक्शन देऊ शकतो की तुम्ही समोर या आणि तुम्ही काही शब्द लिहा माझ्या समोर, काही आकडे लिहा माझ्या समोर. किंवा कोर्ट त्यांना असे सांगू शकतो की तुमचे फिंगरप्रिंट्स जे आहेत, फिंगर इम्प्रेशन्स जे आहेत ते कोर्टामध्ये द्या आणि कोर्ट स्वतःहून आपले पॉवर्स वापरून ती हँडरायटिंग, जी ॲडमिटेड हँडरायटिंग आहे, जी डिस्प्युटेड हँडरायटिंग आहे ती आणि जी हँडरायटिंग ॲडमिटेड आहे त्याच्यावर मॅच करू शकतात. किंवा कोर्टामध्ये जी रायटिंग त्या व्यक्तीची घेतलेली आहे ती रायटिंग आणि जी डिस्प्युटेड रायटिंग त्याला मॅच करू शकतात. किंवा ही जी सही कोर्टामध्ये घेतलेली आहे ती सिग्नेचर आणि कोर्टामध्ये जे डिस्प्युटेड सिग्नेचर आहे त्याला कोर्ट स्वतःहून मॅच करू शकतात. किंवा कोर्ट त्याचे जे फिंगरप्रिंट्स कोर्टामध्ये घेतले ते जे ॲडमिटेड झालेलं आहे ते आणि कोर्टामध्ये जे डिस्प्युटेड आहे ते त्याला कोर्ट स्वतःहून कम्पेअर करू शकतो. आता मी सेक्शन 73ची डायरेक्ट भाषा वाचित आहे. सेक्शन 73 मध्ये एवढं सांगितलेलं आहे, कंपॅरिझन ऑफ सिग्नेचर, रायटिंग ऑर सील विथ अदर्स ॲडमिटेड ऑर प्रूव्ड. अर्थात ज्या ॲडमिटेड ऑर प्रूव्ड आहे त्याच्याबरोबर जे डिस्प्युटेड आहे ते मॅच करायचं. इन ऑर्डर टू असर्टन वेदर अ सिग्नेचर, रायटिंग ऑर सील, इथे 3 शब्द वापरलेत, सिग्नेचर, रायटिंग ऑर सील, इज दॅट ऑफ अ पर्सन बाय whom it purports to have been written, made any signature, writing or seal, admitted or proved to the satisfaction of the court to have been written or made by that person may be compared with one which is to be proved. जे सिद्ध करायचं आहे त्याच्याबरोबर ते मॅच करू शकतं. कोण? कोर्ट स्वतःहून. त्यानंतर पुढे काय म्हणतात? ऑल्दो दॅट सिग्नेचर, रायटिंग ऑर सील हॅज नॉट बीन प्रोड्यूस्ड or proved for any other purpose. अर्थात अशी सिग्नेचर, अशी सील किंवा अशी रायटिंग जरी कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेली नसेल तरी देखील कोर्ट असं करू शकतं, कम्पेअर करू शकतं. आता पुढे काय म्हटलेलं आहे? द कोर्ट मे डायरेक्ट, ज्या वेळेला कोर्टामध्ये अशी सिग्नेचर, अशी रायटिंग किंवा सील कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेली नसेल तर अशा वेळेला कोर्ट काय करू शकतो? द कोर्ट मे डायरेक्ट एनी पर्सन प्रेझेंट इन द कोर्ट, म्हणजे कोर्ट चालू असताना कोर्टात ज्या वेळेला व्यक्ती प्रेझेंट आहेत त्यातल्यापैकी कोणालाही कोर्ट प्रेझेंट इन द कोर्ट टू राईट एनी वर्ड्स, काही शब्द लिहायला सांगू शकतो, ऑर फिगर्स किंवा आकडे लिहायला सांगू शकतात, फॉर द पर्पज ऑफ इनेबलिंग द कोर्ट, म्हणजे कोर्टाच्या मदतीसाठी, कोर्टाला स्वतःच्या मदतीसाठी कोर्ट एखाद्या व्यक्तीला, कुठल्याही व्यक्तीला असं सांगू शकतो की तुम्ही असं लिहा. फॉर द पर्पज ऑफ इनेबलिंग द कोर्ट टू कम्पेअर द वर्ड्स or figures so written with any words or figures alleged to
हॅव बीन रिटन बाय सच पर्सन. आणि ह्या व्यक्तीने जे आकडे लिहिले, जे शब्द लिहिले, जे काही लिहिलं ते त्याच्याबरोबर कोर्ट मॅच करू शकतं. आणि पुढे अजून एक सांगितलेलं आहे, दिस सेक्शन अप्लाइज ऑल्सो विथ एनी नेसेसरी मॉडिफिकेशन्स. हा जो सेक्शन्स आहे त्याच्यामध्ये थोडेफार काय जे विथ नेसेसरी मॉडिफिकेशन्स काय टू फिंगर इम्प्रेशन्स. अर्थात जे कोर्ट असं सांगितलेलं आहे की कोर्ट कुठल्याही व्यक्तीला काही लिहायला सांगू शकतो. मग त्याच्यामध्ये लिहायला सांगू शकतो म्हणजे कोर्ट त्याच्याकडनं फिंगर इम्प्रेशन सुद्धा घेऊ शकतात, असं ह्या सेक्शनचा अर्थ आहे. मित्रांनो, सेक्शन 67 आणि 73 आपण दोन्ही सेक्शन्स एकत्र का घेतले त्याच्या मागचं रिझन आपल्याला कळालं असेल की सेक्शन 67 मध्ये असं सांगितलेलं आहे की जी रायटिंग, जी कोर्टामध्ये रायटिंग आहे, जी सिग्नेचर आहे ती जर डिस्प्युटेड असेल तर ते कसे सिद्ध करायचे, त्याचे सिद्ध करण्याचे 5 प्रकार आहे. आणि 5वा प्रकार जो मी तुम्हाला सांगितला तो सेक्शन 73 मध्ये आहे, जो कोर्टाचा अधिकार आहे. एवढंच ह्या सेक्शन 67 आणि 73 मध्ये आहे. मी सेक्शन 67 आणि 73 आपल्याला अगदी विश्लेषण करून समजून सांगितलेलं आहे. आशा बाळगतो की आपल्याला 67 आणि 73 अगदी व्यवस्थित समजला असेल. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 68 पासून 72 पर्यंत डॉक्युमेंट्स कसे प्रूव्ह करायचे ह्याबाबतचे जे सेक्शन्स आहेत त्यांचं आपण विश्लेषण करूया. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सेक्शन 65A आणि B जो नवीन टॉपिक आहे त्याचाही सुद्धा आपण अभ्यास करूया. सेक्शन 65A आणि सेक्शन 65B जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबतीत आहे, मी आपल्याला अगदी सोप्या भाषेमध्ये अगदी व्यवस्थित समजून सांगणार आहे. धन्यवाद.